नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ABK ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुमच्याकडे ESIC डिपार्टमेंटचं ESIC पहिचानपत्र कार्ड असेल तर तुम्हाला आता तुमच्या ESIC कार्डला तुमचं आधार कार्ड हे लिंक करावं लागणार आहे, अशी सूचना मित्रांनो ESIC डिपार्टमेंटकडून देण्यात आली आहे। मित्रांनो, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे कर्मचारी राज्य विमा निगम यांच्याकडून कर्मचारी वर्गाला हे मेडिकल इन्शुरन्सचा लाभ दिला जातो। यासाठी ESIC डिपार्टमेंटकडून प्रत्येक एम्प्लॉईच्या नावाने म्हणजे कर्मचारीच्या नावाने एक पहिचान कार्ड दिलं जातं। या पहिचान कार्डमध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरचं आणि तुमचं स्वतःचं आधार कार्ड हे लिंक करण्याची सूचना ESIC डिपार्टमेंटकडून देण्यात आलेली आहे। तर लवकरात लवकर तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि तुमच्या फॅमिली मेंबरचं आधार कार्ड या ESIC कार्डमध्ये लिंक करून टाका। मित्रांनो, ESIC कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्याचे फायदे कोणते आहे ते या ठिकाणी देण्यात आलेले आहे की आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट जे तयार होतं आधार नंबरने, ते तुमचं आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट नंबर तयार होणार आहे आणि त्यामध्ये तुमचा जो मेडिकल रेकॉर्ड आहे तो ऑटोमॅटिक सेव्ह होणार आहे। त्यानंतर विभिन्न अस्पतालों के साथ स्वास्थ्य रेकॉर्ड साझा करना आसान, म्हणजेच मित्रांनो एकापेक्षा जास्त हॉस्पिटलांमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर त्या ठिकाणी जो हेल्थ रेकॉर्ड आहे तो त्या हॉस्पिटलांना ऑनलाईन सोप्या पद्धतीने दिसेल आणि तुमचा इलाज चांगल्या पद्धतीने होईल। त्यानंतर मित्रांनो, रिपोर्ट और फाइलों के एक साथ रखने से ज़रूरत नहीं। तर मित्रांनो, तुमचे जे मेडिकल रिपोर्ट ते फायली आहे ते तुम्हाला सोबत ठेवण्याची काही आवश्यकता नाही, ते तुमचं ऑनलाईन रेकॉर्ड सेव्ह होत राहील। त्यानंतर मित्रांनो, जे ESICचे इतरत्र भरपूर अशा सुविधा आहे त्याच्यासाठी तुमचं पहिचानचं सत्यापन हे पटापट होत जाईल। त्यासाठी तुमचं आधार कार्ड हे ESIC कार्डला लिंक लवकरात लवकर करून घ्या। त्यानंतर जे कर्मचारींना जे लाभ दिले जातात ESIC डिपार्टमेंटकडून ते लाभ तुम्हाला लवकरात लवकर भेटत जातील। तर यासाठी मित्रांनो, ESIC मध्ये जर तुमचं अकाउंट असेल, तुम्हाला जर ESICची सर्व्हिस दिली जात असेल तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या परिवाराचं आधार कार्ड हे लिंक करणं आवश्यक आहे। यानंतर मित्रांनो, ESIC आधार सीडिंग क्यों आवश्यक है, तर यासाठी मित्रांनो इथे काही सूचना देण्यात आल्या आहे की वित्तीय लेनदेन में धोखाधड़ी को रोकने के लिए ESICला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, eKYC करणे आवश्यक असते। मित्रांनो, तुम्हाला जर eKYC करायची असेल तर केव्हाही आणि कुठेही तुम्ही सोप्या पद्धतीने eKYC ही ESIC डिपार्टमेंटमध्ये करू शकतात। यासाठी आधार सीडिंग महत्त्वाची आहे। त्यानंतर मित्रांनो, ESICच्या ज्या सर्व सुविधा आहे, ज्या योजना आहे, त्याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी ESIC अकाउंटमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक सेवाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थियों को प्रमाणित करने के लिए म्हणजे सत्यापन करायचं असेल, तुम्हाला तुमचं सत्यापन करायचं असेल त्यासाठी तुमचं आधार कार्ड सीडिंग करणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर महत्त्वाची या ठिकाणी गोष्ट म्हणजे डुप्लिकेट ESIC कार्ड हे ओळखण्यासाठी आधार सीडिंग या ठिकाणी आवश्यक करण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या ESIC कार्डसोबत लिंक करून घ्या। मित्रांनो, आता आपण पाहू की आधार कार्डला ESIC अकाउंटमध्ये आपण कसे लिंक करू शकतो। तर पहिलं या ठिकाणी माध्यम देण्यात आलं आहे की तुमच्या शहरामध्ये जे ESIC हॉस्पिटल असेल किंवा ऑफिस असेल, तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करा। आपल्या सोबत तुमचं ओरिजिनल आधार कार्ड आणि
तुमच्या ESIC कार्डमध्ये जे फॅमिली मेंबर ॲड तुम्ही केले असेल त्या फॅमिली मेंबरचं प्रत्येकाचं आधार कार्ड आणि आधार कार्डला असलेला मोबाईल नंबर हा लिंक असायला पाहिजे आणि तो मोबाईल नंबरसुद्धा त्या ठिकाणी प्रत्येकाचा घेऊन जा आणि तिथे तुम्ही जाऊन तुमचं आधार कार्ड ESIC कार्डमध्ये हे लिंक करू शकता। दुसरं माध्यम म्हणजे अपने नियोक्ता के माध्यम से, म्हणजे तुमचं एम्प्लॉयर जो असेल, ज्या कंपनीत तुम्ही काम करतात त्या एम्प्लॉयरला तुम्ही सांगू शकतात की माझं आधार कार्ड हे माझ्या ESIC कार्डला लिंक करून द्या। तर तो एम्प्लॉयर म्हणजे तुमचा नियोक्ता हा तुमचं आधार कार्ड ESIC कार्डसोबत ऑनलाईन लिंक करून देईल। त्यानंतर मित्रांनो, ऑनलाइन कम्प्यूटर या AAA प्लस मोबाइल ॲप्लिकेशन मोबाईल के माध्यम से, तर मित्रांनो तुम्ही घरी बसून सुद्धा ऑनलाईन कम्प्यूटरच्या माध्यमातून आपलं आधार कार्ड ESIC कार्डमध्ये लिंक करू शकतात किंवा ESIC डिपार्टमेंटकडून AAA प्लस मोबाईल ॲप हे लॉन्च करण्यात आले। त्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा ESIC कार्डमध्ये तुमचं आधार कार्ड हे लिंक करू शकतात। मित्रांनो, ESIC कार्डमध्ये आधार कार्ड लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे आधार कार्ड जर तुम्ही ESIC कार्डसोबत लिंक केले नाही तर ESIC डिपार्टमेंटकडून जे तुम्हाला लाभ भेटणार आहे ते तुम्हाला भेटणार नाही। त्यामध्ये तुम्हाला खूप उशीरसुद्धा होऊ शकतो आणि तुम्हाला अडचणीसुद्धा येऊ शकतात। त्यामुळे लवकरात लवकर ESIC कार्डमध्ये तुमचं आधार कार्ड हे लिंक करून घ्या। मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी ABK ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।